नमस्कार मित्रांनो, मॉम्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याच्या किसचे चॉकलेट मोदक। चॉकलेट मोदक बनवण्यासाठी पॅनमध्ये मी 1.5 वाटी खोबऱ्याचा किस घेऊन तो थोडासा भाजून घेते। किस थोडासा भाजल्यानंतर तो आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। त्यानंतर पॅनमध्ये बारीक केलेले काजू, थोडेसे बारीक केलेले बदाम, थोडेसे बारीक केलेला पिस्ता आपण ते भाजून घेऊ। ते भाजल्यानंतर ते आपण खोबऱ्याच्या किसमध्ये काढून घेऊ। एका पातेल्यात मी गॅसवर पाणी तापत ठेवलं। ते पाणीला उकळी आल्यानंतर त्यावर मी चॉकलेट वितळवून घेण्यासाठी ठेवले। ते मी चॉकलेट 1 वाटी घेतलं आहे। चम्मचने सारखं हलवत राहून ते आपण वितळवून घेऊ। चॉकलेट वितळल्यानंतर ते आपण खाली काढून घेऊ। त्यानंतर डेसिकेट कोकोनटमध्ये मी अर्धा वाटी मिल्क पावडर टाकली। मिल्क पावडर टाकल्यानंतर ते आपण वितळवलेलं चॉकलेट त्यात टाकून ते सर्व आपण मिक्स करून घ्यायचं। चॉकलेट मिक्स झाल्यानंतर त्यात मी 1 चम्मच पिठी साखर टाकली। 2 चम्मच साईसहित दूध घेऊन ते आपण मळून घेऊ। मी पिठी साखर कमी टाकली कारण चॉकलेटमध्ये आणि मिल्क पावडरमध्ये थोडासा गोडवा असतो, त्यानुसार तुम्ही पिठी साखर टाका। ते चांगलं मळून झाल्यानंतर मोदकाच्या साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं। त्यानंतर माझ्याकडे थोड्याशा चॉकलेटच्या रंगीत गोळ्या आणि थोड्याशा रेषा होत्या, त्या मी त्याच्यात टाकल्या आणि केलेलं सारण त्यात भरून मी मोदक तयार करून घेतला। तो कसा करते तो बघा। साच्यातून आपण हळूच मोदक काढून घ्यायचा। त्यानंतर बाजूला राहिलेलं थोडंसं सारण आपण काढून घ्यायचं। या पद्धतीने आपला मोदक तयार। माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा। धन्यवाद।